वेलकम टू माय रुचिगंध चॅनल। आता आपण साहित्याकडे वळू। 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, 5 ते 6 लसूण पाकळ्या क्रश करून घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचा तुकडा इथे बारीक चिरून घेतलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स, एक मोठा साईजचा बटाटा इथे आपण उकडून घेतलेला आहे। हे आहेत 1 कप सोया चंक्स, 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 मुठभर कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, धुवून चिरून, आणि इथे 1 बाउल शेवयांचा क्रश करून घेतलेला आहे। इथे आपण पाणी गरम करून घेत आहोत, बॉईल करून। इथे आपण गरम पाण्यामध्ये 1 कप सोयाबीन 15 मिनिटं भिजत ठेवणार आहोत। नंतर आपण हे सोयाबीन थंड झाल्यानंतर गाळून घेणार आहोत आणि घट्ट पिळून घेणार आहोत। आता इथे आपण पिळून घेतलेल्या सोयाबीन चंक्सचा क्रश करून घेतलेला आहे। उकडून घेतलेला बटाटा सुद्धा इथे क्रश करून घेतला आहे। इथे आपण मॅश केलेल्या सोया चंक्स मध्ये उकडून क्रश करून घेतलेला बटाटा मिक्स करत आहोत। इथे आपण चिरून घेतलेल्या मिरच्या टाकत आहोत, त्याचबरोबर क्रश केलेला लसूण, क्रश केलेलं आलं, गरम मसाला, लाल तिखट, चिली फ्लेक्स। इथे आपण 3 चमचे म्हणून कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे, त्याचबरोबर कोथिंबीर चिरून घेतलेली ॲड करत आहोत, आणि त्यानंतर आपण स्वादानुसार मीठ ॲड करत आहोत। इथे आपण हे सर्व साहित्य चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपण सर्व हाताने मॅश करणार आहोत। आता आपलं साहित्य इथे छान मॅश झालेलं आहे। अशा पद्धतीने आपण याला शेप देऊन घेऊ। आता आपण कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घेत आहोत। इथे आपण बाउलमध्ये आणखी 3 चमचे मैदा घेतलेला आहे, त्यात आपण 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेले आहे, ते मिक्स करत आहोत। याची आपण पाणी टाकून पेस्ट बनवून स्लरी बनवणार आहोत।
स्लरी तयार झालेली आहे. त्याच्यात लम्स येता कामा नये. छान फेटून घ्यायची आहे. आता आपल्या पिठाला सर्व शेप देऊन झालेला आहे. इथे आपण क्रश केलेल्या शेवया घेत आहोत. इथे आपण हे स्लरीमध्ये ते बुडवून घेणार आहोत. डीप करून घेतलेले आहे. त्यानंतर या शेवयांमध्ये सुद्धा त्याला पेस्ट करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीनं सर्व आपण तयार करून घेणार आहोत. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण तळून घेत आहोत. गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता आपले हे छान सोनेरी रंगावर तळून झालेले आहेत. अशा पद्धतीने आपले सर्व हे तळून झालेले आहेत आणि आता ते पण सर्व करणार आहोत. पण तुम्हाला या रेसिपीचं नाव अजून काही समजलं नसेल. या रेसिपीचं नाव आहे सोया नगेट्स. तुम्हाला जर माझा चॅनल आवडला असेल, माझा व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब.